गुड मॉर्निंग मित्रांनो, आज जाणार आहे आम्ही व्हिजिटला. कॉलेजमध्ये तर लवकर बोलवलंय, पण इथं कोण दिसणं झालंय. तोपर्यंत शुभम पण म्हणायला लागला की मी आतापासून ब्लॉगिंग चालू करणार आहे. कॉलेजमध्ये काळं कुत्रं तर नव्हतं, पण तांबडं तर दिसलं. ते पण आम्हाला बघून भिवून लांबनं पळून गेलं. तोपर्यंत शुभमला आमच्या बारक्या बाटलीच ध्यान आलेलं आहे. शुभमची नळखंडाची बाटली होती, सुंदर होती, पण काय तर रडायला लागलाय शुभम. पोरग मागं लागले ब्लॉग मध्ये घ्यायसाठी. हॅशटॅग उन्मेष व्लॉगर. तोपर्यंत पोरं यायला चालू झाली. तेवढ्यात आम्हाला वर्गात नेऊन बसवलं. इथं आता बसमध्ये न्यायची व्यवस्था चालू झाली होती. बसमध्ये पण बॅकला आम्ही निवांतमध्ये बसलो होतो. आपल्या सांगलीमध्ये बिना खड्ड्याचा रोड असल्यामुळं बस जरा जास्तच पडत होती. हात बाहेर काढा, फोन बाहेर काढा. आमच्या शुभमला पैसा लय जास्त झालाय, म्हणून शुभम मोबाईल फेकून देण्याच्या प्लॅनिंगमध्ये होता. फायनली आम्ही कंपनीमध्ये आलोच. इथं पण आम्हाला मराठी शाळेच्या पोरांनी एका लाईनीत जायला लावलं होतं. आल्या आल्या इथं एक मोठा प्राणी फिरत होता. इथं आलो तर इथं ट्रान्सफॉर्मरचा ढीग लागला होता. हे ट्रान्सफॉर्मर नसून कपॅसिटर आहेत. आज पहिल्यांदा कळलं की एवढं मोठं पण कपॅसिटर असतात. एवढ्या मोठ्या कंपनीला आम्ही व्हिजिट द्यायला आलोय म्हणल्यावर काय त्रास असणार. तोपर्यंत सिनेमॅटिकवाल्यांची काही कमी आहे का? वर्गातली सगळी पोरं एका साईडला बसली होती आणि आमचं गँगवर एका साईडला बसलेलं होतं. एवढी मोठी इंडस्ट्री होती, पण इथं जेवायची व्यवस्था नव्हती. परत जाताना बसमध्ये गाणी लावली होती. गाण्याचा एवढा आवाज होता की एसटी थररत होती. गाणं ऐकल्यावर पोरं काय थांबणार होती. पोरं पण डान्स करायला लागली. थोड्याशा कारणामुळं सगळ्यांचा मूड हाफ झाला होता. शुभम तर लय रागामध्ये होता. रागाला झालाय. आता मी माघारी कॉलेजला आलोय. तर भेटूया आता पण पुढच्या ब्लॉगमध्ये.